आता कुठं वाईब आहे? नृसिंह मंदिर. चला. धोम गावाकडे आल्यानंतर आपल्याला नरसिंह सिद्धेश्वराचं मंदिर लागतं. तर ते हे मंदिर आहे. चला तुम्हाला वाईकडून 9 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला ढोमगाव लागतं आणि या ढोमगावामध्ये आहे हे सिद्धेश्वर, नरसिंह आणि लक्ष्मीचं मंदिर. मंदिरात प्रवेश करताच किल्ल्यासारखी तटबंदी असलेलं हे मंदिर अगदीच प्रसन्न वाटतं. आणि इथं महत्वाचा आहे तो हा कासवावरती असलेला नंदी मंडप. नंदी मंडपाच्या समोरच्या बाजूला आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपल्याला पुढे जायचंय नरसिंह मंदिराकडे. बाकी मंदिर परिसरापेक्षा नरसिंह मंदिर आणि लक्ष्मी मंदिर हे थोडं उंचवट्याच्या भागाकडे होतं. 4-5 पायऱ्या चढून आम्ही पोचलो नरसिंह आणि लक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याकडे. इथे आम्हाला प्रदक्षिणा घालायच्या होत्या. प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही परत एकदा पोचलो पुष्करणी जवळ. 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर अगदीच सुंदर आणि मनमोहक आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच भेट द्या आणि चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.